थोडे पेशन्स ठेवायला हवे होतेस ना. हा, एका डॉक्टरनी सांगितलं आणि तू लगेच सावलीला घरात घेऊन आलीस. कसली एवढी घाई लागून चालली होती? आपण सेकंड ओपिनियन घेतलं असतं ना. काय जगात एकच डॉक्टर आहे? काहीच गरज नाही भैरवी. या डॉक्टरांवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. अगं त्यांनीच तर माझ्या सारंगला मरणाच्या दारातून बाहेर काढले. त्या देव आहेत माझ्यासाठी. आणि मी स्वतः डोळ्यांनी बघतीये, कानांनी ऐकतीये. सारंग सतत सावलीचं नाव घेतोय. आणखीन काय हवंय आपल्याला? हे बघ तिलोत्तमा, मला अजूनही असं वाटतं की आपल्याला सेकंड ओपिनियन घ्यायला हवं. मी US वरून एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना बोलवू का? हां, अगं तिथे जाऊन खूप चांगले चांगले डॉक्टर्स ओळखीचे झालेत माझ्या. ट्रस्ट मी. आपण त्यांना इथं बोलवलं ना, सारंग असा यू बरा होईल बघ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू सगळा भूतकाळ विसरलीस. काय ठरलं होतं आपलं आत्ताच? हां, की सावलीची सावली सुद्धा आपल्या सारंगवर पडता कामा नये. आणि मग आता त्या मॅडम अशा 24 तास सारंगजवळ बसून असतील. कळतंय तुला काही? कळतंय मला सगळं. तू म्हणतेस त्यात सुद्धा तथ्य आहे, पण मी आता काहीच करू शकत नाहीये. मला पुढे येणारे धोके सुद्धा दिसत आहेत. मी खरं सांगू, मला आत्ता या क्षणी खरंच खूप भीती वाटते ना? वाटायलाच हवी. कारण तू स्वतः समोर ना संकटच एवढं मोठं उभं करून ठेवलंयस. काय गरज आहे त्या सावलीला इथं राहण्याची? हे बघ तिलोत्तमा, तू ना खूप घाई गडबडीत हा विचार केलेला आहेस. माझं अजूनही ऐक. तिला आत्ताच्या आत्ता हाकलून दे. हाकल तिला तिलोत्तमा. ते शक्य नाहीये. मी सारंगची आई आहे आणि त्याचा जीव आत्ता माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याने लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे. मला माहिती आहे ती मुलगी मला आवडत नाही, तिचा राग येतो मला, पण ती मला डोळ्यासमोर सुद्धा नको असते. पण हे सगळं गिळून मी माझ्या सारंगसाठी एवढं सॅक्रिफाईस करायला तयार आहे. बर, सारंगच्या जीवाची पर्वा आहे ना? मग आता कालपासून ही पोरगी इथं येऊन बसलेली आहे. काय फरक पडलाय सारंगवर? जैसे थे आहे सगळं जिथं आहे तिथंच. 1% सुद्धा त्याची तब्येत सुधारलेली नाहीये. हे बघ, तिच्याने काही होणार नाहीये. पण हां, एक मात्र होईल. हे सगळं तुझ्या असं अंगाशी येणार आहे ना तिलोत्तमा, की तुला सावरता सावरलं जाणार नाहीये. ती पोरगी सारंगच्या आयुष्यात कायमचं पाऊल ठेवण्यासाठी या घरात आलीये. लक्षात घे. कळतंय?